आजच्या आपल्या कार्यशाळेला उपस्थित असणारे आदरणीय प्रतापराव पवार, विलास शिंदे, आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू गडाख साहेब, भोटे साहेब, माई साहेब, आपल्या भारत सरकारची विशेषतः या क्षेत्रात काम करणारी जी संस्था आहे त्याचे प्रमुख अधिकारी, उपस्थित सगळे मान्यवर बांधवांनो आणि बहिणींनो, कालपासून मोठ्या प्रमाणावर AI इन ॲग्रिकल्चर ही चर्चा सुरू आहे. चर्चा पुष्कळ झालेली आहे, कारण आपण गेल्या अनेक महिन्यांपासून याच्यावर काम करतो आहे. पहिल्यांदा आम्ही ॲग्रो व्हिजनच्या 40-50 लोकांच्या समोर बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भोटे साहेबांनी आम्हाला पहिलं प्रेझेंटेशन केलं. 2.5-3 तासाचा कार्यक्रम झाला. त्यात आम्हाला थोडी माहिती कळली. नंतर पुन्हा असं ठरलं की मोठी मीटिंग करायची. त्यामध्ये राजेंद्र पवार आले होते आणि त्यांच्याबरोबरही आपण भोटे साहेब होते, तेव्हाही पुन्हा विस्तृतपणे चर्चा झाली. मग आपण याच्यावर एक वर्कशॉप पण केलं. पण मी राजकीय पक्षातला कार्यकर्ता असल्यामुळे मला राजकीय पक्ष कसे चालतात याचा माहिती असल्यामुळे मी पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यामुळे हे नुसते मनोरंजनाचे कार्यक्रम, भाषणं देणं, आभार प्रदर्शन, चहा पाणी, नाश्ता करता, म्हणजे विदर्भाच्या भाषेत एवढी झक मारण्याकरता हा कार्यक्रम नाही आहे. आता याचं प्रत्यक्षात प्लॅनिंग करून ते प्रत्यक्षात उतरवलं पाहिजे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की फायनान्शियल ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट. त्यामुळे आता आपल्याकडे सगळं आपण काय खायचं काय नाही सगळं ठरलेलं आहे आणि ते करण्याचा उद्देशही ठरलेला आहे आणि आता त्याचा कार्यक्रम आपल्याला निश्चित करायचा आहे. पहिली गोष्ट AI असेल, मशीन लर्निंग असेल, क्लाउडमध्ये आपण या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो ते नेमकं काय आहे ते आपल्या सगळ्यांना कळलं. त्याच्या तांत्रिक विषयात मी काही जात नाही, कारण त्याच्यावर आता एक्सपर्ट लोक बोलणार आहे. पण यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे याची सुरुवात स्वतःच्या शेतीमध्ये करणारा पहिला शेतकरी मी आहे आणि म्हणून मी स्वतः याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे माझ्याकरता हे लर्निंग आहे. आणि पहिलं लर्निंग जे आहे त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे आपला उद्देश काय आहे ती पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सध्या विदर्भापुरताच आपण विचार करतोय, कारण बाहेरही करायला पाहिजे, पण आपली ताकद जेवढी मर्यादित आहे तेवढं आपण करूया. विदर्भात 3 पिकांवर आपण पहिल्यांदा करण्याची SOP बनवावी लागणार आहे. तेव्हा तूर, ऊस आणि संत्रा याची SOP तयार करण्याची जबाबदारी भोटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेतली आहे. आणि मी धन्यवाद देईन प्रतापराव पवार साहेबांना की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधन केलं, मायक्रोसॉफ्टने सपोर्ट दिला आणि त्यांनी याच्यावर 350 कोटी रुपये खर्च केल्यानंतर हे तत्वज्ञान त्यांनी बारामती विज्ञान केंद्रात आणलं, बाकीच्या ठिकाणून आलं आणि मग आता आपण त्यांच्याशी सहकार्य करतोय. त्यामुळे आता ॲग्रोव्हिजनचं त्यांचं आपल्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन जे आहे, पहिली गोष्ट आम्ही कोणी पण प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही आहोत. आम्हाला कोणतं बी विकायचं नाही आहे, कोणते औषधे विकायचे नाही आहे, कोणाचा माल विकत घ्यायचा नाही आहे आणि कोणाला विकत द्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या उन्नतीकरता आणि विकासाकरता स्वीकारलेला हा कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम आता आपला बेस तयार झाला आणि मी नेहमी म्हणतो की आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. मी सरकारमध्ये आहे तेव्हा मी अधिकाऱ्यांना सांगतो की मेरे सामने समस्या मत गिनाओ, काम हुआ की नाही हा या नामे बताओ. त्यामुळे आता पहिली गोष्ट अशी आहे जी आपल्याला करायची आहे ती मी बोलतो. आता आपल्याला मार्गदर्शन मिळालं, विचार मिळाला, कार्यक्रम मिळाला, उद्दिष्ट आपलं निश्चित झालं. आता पुढली सुरुवात करायची आहे.
पहिली सुरुवात जी आहे की आज या कार्यक्रमाच्या नंतर ॲग्रो व्हिजनतर्फे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिल्यांदा आपण फक्त 1000 शेतकरी निवडू विदर्भातले, त्यातले संत्रा, तूर आणि ऊस, आणि यांचं रजिस्ट्रेशन ॲग्रो व्हिजनतर्फे आपण करूया. आणि हे रजिस्ट्रेशन केल्यावर मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या इथे रेडिसन हॉटेलच्या बाजूला आपला मोठा कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे. 7 मजली बिल्डिंग आहे, ॲग्रो व्हिजनचं वेगळं ऑफिस आहे, लॅबॉरेटरीज आहेत, ट्रेनिंग सेंटर आहे, आणि जानेवारी-फरवरीपर्यंत आपण कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. तिथे आपण प्रोफेशनल स्टाफ ठेवू. भोटे साहेबांच्या बाकीच्या सगळ्यांच्या सल्ल्याने, आणि या सगळ्यामध्ये आपला आधार आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ. गडाख साहेबांचं आणि विद्यापीठाचं सहकार्य मिळाल्याशिवाय काही होऊ शकणार नाही, आणि त्यामुळे त्यांच्या एक्सपर्ट लोकांनाही पण आपण बरोबर घेऊ. आणि हे जे 1000 शेतकरी आहे याची पहिली बॅच जी आहे आपल्याला याच्यात पुढे जायचं आहे. याचा उद्दिष्ट हे आहे की ऊसाचं एकरी उत्पन्न कमीत कमी 150 टनाच्या वरती झालं पाहिजे. तुरीचं उत्पन्न 15 क्विंटल झालं पाहिजे. पण मी यायच्या आधीच भोटे साहेबांना विचारलं की तुमचं मार्गदर्शन मिळण्याच्या आधीच माझं ऑर्गॅनिक तुरीचं उत्पन्न 15 क्विंटल झालं. आता तुम्ही काय चमत्कार करणार आहात ते मला सांगा. म्हणजे माझं उत्पन्न आता हे जर मी केलं तर 15 क्विंटलचं कमीत कमी 20 क्विंटल झालं पाहिजे. आणि जे मला कळलं नाही ते त्यांनी मला यावेळी सांगितलं की आता तूर कापणार आहे मी माझ्याकडे खूप तूर चांगली आहे यावेळी. तुम्ही जर आले तर मी 5 फूट उंच तूर आहे. आमचं भूसुरक्षा जे खत आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे, बाकी सगळ्या खूप चांगला परिणाम आहे. त्याचा कल्चर इंडियन ऑइलचा वापरून माझ्याकडे शेतीत 88 टन एकरी ऊस झाला प्रतापराव. आणि माझ्याकडे 88 टन ऊस म्हणजे तुमच्याकडचा 200 टन ऊस समजा. कारण तुमच्याकडे अनुकूल परिस्थिती आहे, इथे फक्त प्रतिकूल परिस्थिती आहे, सगळ्याच बाबतीत अडचणी आहे. त्यामुळे आता माझ्याकडे मला कमीत कमी 100 टनाच्या वरती जायचं आहे AI मधून. आणि आता मी तूर कापल्यानंतर पाणी देऊन पुन्हा खतं देऊन मग भोटे साहेब आता काय चमत्कार करतात की मला पुन्हा 15 क्विंटल मिळेल असं ते म्हणतात. आता हे AI तिथे लावलाय, त्यामुळे आता मला त्यांच्या मार्गदर्शनाने मी काम करणार आहे. माझी पत्नी पण शेती बघते, आणि त्यामुळे तुरीचा प्रयोग पहिल्या दिवशी माझ्याकडे करणार आहे. मी याकरता हे सगळे प्रयोग करतो की कधी कधी वाजवीपेक्षा जास्त लोकांचा विश्वास जेव्हा असतो तेव्हा भीती जास्त वाटते. मी खूप प्रयोगाबद्दल बोलत असतो आणि लोक ते करायला लागतात, आणि ते फसले तर मला भीती वाटते काय, म्हणून मी स्वतः पहिले प्रयोग करून जायचा प्रयत्न करतो. तर पहिली गोष्ट 1000 लोक आपल्याला निवडायचे आहेत. दिवे साहेबांना याची जबाबदारी आहे. यांची व्हिजन आहे, आपलं वेबसाईट आहे. आज ते फॉर्म छापून देतील आणि आपला हा कार्यक्रम संपल्यावर त्या फॉर्मवर पूर्ण माहिती भरून द्यायची. पण फॉर्मची किंमत 10 रुपये राहील. फुकट काही भेटणार नाही. ज्याला फुकट पाहिजे त्यांनी येऊ नका. हे राजकीय पक्षाची जाहीर सभा नाही आहे. जाणं फुकट, खायला फुकट, जेवण फुकट, हे धंदा नाही करायचा. आणि मी अनुभवातून एवढं शिकलो का 10 रुपये तुम्ही दिले तर आम्ही तुमच्यावर 1000 रुपये खर्च करू. पण 10 रुपये दिल्याशिवाय तुम्हाला वाटेल की तुम्हाला आपलंपणा नाही निर्माण होत. नाही तर वाटेल राजकीय नेते आहे, हरामाचा माल असत आहे त्यांच्याकडे आणि चालू आहे काम. मी स्पष्ट बोलतो, याबद्दल माफी मागतो. त्यामुळे तुम्ही 10 रुपयाचा फॉर्म घ्या विकत, आणि तुम्ही मग ज्याला यायचं त्यांनी या, आणि आम्ही 10 रुपयावर 1000 रुपयाची मेहनत करू लागेल. त्यामुळे पहिले 1000 लोक आपण निवडू. जानेवारीत आपलं ऑफिस उघडणार आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठ आपल्याला जी त्यांची टेक्निकल मॅनपॉवर आहे, प्राध्यापक आहेत, तिथले ट्रेनीज आहेत, ते आपल्या मार्गदर्शनाकरता देतील. आपण काही लोकांना आपल्याकडनं कामावर घेऊ. माईसाहेब आपल्या याच्यामध्ये आपले ट्रस्टी आहेत. आता विलास शिंदेंना याच्यातली माहिती आहे. बाकी आपल्यापैकी बरेच लोक आहेत जे प्रयोग करून राहिले आहेत. आणि या सगळ्यात वसंतदादा आपली जी शुगर इन्स्टिट्यूट आहे, पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी केवळ माझ्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या इथे बुटीपुरीला ती उघडली आहे. तर मी भोटे साहेबांना अशी विनंती केली, प्रतापराव,
आणि पवारसाहेबही तयार आहेत की त्यांची सांगड आमच्याशी घालून द्या, की त्यांना इन्व्हॉल्व करा. तर म्हणजे त्यांचं आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाचं दोघांचं मार्गदर्शन म्हणजे भोयटे साहेब इथे येतील आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाचे टेक्निकल लोक आणि आम्ही आमच्या शासनाचे सगळे आहेच आम्हाला मदत करायला. त्यामुळे पहिल्यांदी प्रत्येक 1000 शेतकऱ्यांचं सॉईल हेल्थ कार्ड हे पहिले काढणं. याच्यामध्ये उद्दिष्ट हे आहे की आपलं पाणी 50% आहे, 60% कमी होणार आहे. विजेचा खर्च कमी होणार आहे, खताचा खर्च 50%वर येणार आहे, औषधाचा खर्च 50%वर येणार आहे. त्यामुळे उत्पन्न 30% 40% वाढणार आहे. आणि एआयचा जो खर्च आहे तो पहिल्या वर्षी केल्याबरोबर मी काल जो हिशोब काढला यातून एआय करण्यामध्ये खर्च नाही आहे, उलटा एकरी फायदा आहे. आता तो किती रुपयाचा फायदा मी आज नाही बोलत, कारण आपलं तो उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी केल्यानं उत्पादन वाढवतं, आपली प्रॉफिटेबिलिटी वाढवणं हेच आपलं सूत्र आहे. आणि पहिले 3 पिकं आपण घेतलेली आहे, ऊस आहे, नंतर तूर आहे आणि संत्रा आहे. मला खूप आनंद आहे 16 वर्षातलं आमचं सगळ्यात उत्तम यश कोणतं असेल तर संत्र्यातलं आहे. कारण साहेब लोकांना आउट ऑफ बॉक्स आयडिया समजावून सांगताना किती त्रास होतो याचा मी खूप अनुभव घेतला, तुम्ही पण घेता. कारण हे कसं आहे, जशी ते जनावरांची जात असते ना, ते असे खाली मान घालून एका लाईनीने सरळ जातात, तशी आमची परिस्थिती आहे. थोडं बाजूला इकडे तिकडे नेला का तो बिथरून जाते, त्याला सवय तशीच आहे. त्यामुळे आपण आउट ऑफ बॉक्स जेव्हा अनेक गोष्टी सांगतो त्या लोकांना ॲक्सेप्ट व्हायला वेळ लागतो, ते चालणार आहे. आणि त्याचा विश्वास बसल्यावर मग आपल्याला जायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात एआय जे आहे हे सगळ्या बाबतीत डेव्हलप करणं इतकं सोपी नाही आहे. प्रत्येकाची एसओपी तयार करणं. मला ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट, पंजाबराव कृषी विद्यापीठातले प्रोफेसर, ॲग्रोव्हिजनचे लोक, माई साहेब, मी हे सगळ्यांना घेऊन जेव्हा सांगितलं की याची एसओपी तयार करा, तेव्हा कोणी कोणाचं सिक्रेट नाही सांगत. माफ करून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकाने मला सांगितलं आणि सांगणारी होती ती फिल्म अभिनेत्री होती, फार मोठी. तो मी म्हणलं अभी आपका एज हो गया. बोले नितिन जी ये बात फिर से मत करना. बोले किसी भी अभिनेत्री को उसका एज नहीं पूछना. बोले अखबार वाले को उसका सर्कुलेशन नहीं पूछना. बोले और जो प्रोडक्शन करता है उसको उत्पादन मूल्य नहीं पूछना. बोले बाकी आपका सब ठीक है. बोले ये बात कभी मत पूछो. आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना जे ज्ञान द्यायचं आहे ते सायलोजमध्ये आहे. मोदी नेहमी सांगतात प्रधानमंत्रीजी की आपलं सरकार सायलोजमध्ये आहे आणि सायलोजमध्ये जे आहे सगळी जनता पार्टी आहे. हा त्याच्याशी बोलत नाही, तो याच्याशी बोलत नाही. त्यामुळे त्यात कॉऑपरेशन, कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन नाही आहे. त्यामुळे एसओपी तयार करणं हे सोपी नाही आहे. त्यात कृषी विद्यापीठ, कारण इथल्या विदर्भातल्या पिकं आहेत त्याच्याकरता त्यांचा आधार घ्यावा लागेल. इथले रिसर्च इन्स्टिट्यूट, इथल्या जमिनीवर काम करणाऱ्या सरकारी संस्था, शेतकऱ्यांकडून मिळणारा डाटा तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मग भोयटेसारखे विद्वान सायंटिस्ट आहेत ते आपल्याला एसओपी तयार करून देतील. आता ही एसओपी तयार केल्यानंतर मग आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आम्ही ॲग्रोव्हिजनच्या वतीने कुठलेही पैसे न घेता या सगळ्या बाबतीतलं मार्गदर्शन या 1000 शेतकऱ्यांना देणार आहोत. आणि यामध्ये देत असताना आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याची माहिती. आता मशीन लर्निंग काल आपण बघितलं की भोयटे साहेबांच्या भाषणाच्या वेळी तिथे स्टेजवर ठेवलं होतं की त्या सॅटेलाईटशी ते लिंक होतं, वेदर स्टेशन. जमिनीत ओलावा किती आहे ते सांगणारं त्याच्यात माहिती मिळणारी होती. वादळ, हवा, उष्णतामान, पाणी सगळ्या माहिती. आणि आता सॅटेलाईट जो आहे मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचा, तो माझ्या शेतातले फोटो घेऊन त्याच्यानंतर त्यांच्या ह्याच्यात जाऊन तो सांगणार आहे. हे तर मला सांगितलं साहेब त्यांनी का 4 दिवसांनी तुमच्या उसावर हा रोग येणार आहे म्हणून. म्हणजे रोग यायच्या आधीच माहीत झालं तर खर्च कमी झाला ना. लगेच मी स्प्रे मारला. रोग आल्यावर नुकसानही होतं आणि खर्चही वाढतो. आणि कोणतं खत कमी आहे, पाणी किती पाहिजे, नाही पाहिजे, या सगळ्या माहिती आणि याचं सेंटर आपण तयार करू.
पहिले 1000 शेतकऱ्यांवर जे आहेत ते सिलेक्ट करून त्यांच्यावर प्रयोग करू आणि त्यांचं उत्पादन वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला तर आपला प्रयोग यशस्वी झाला. साहेब, आम्ही विलास शिंदे आणि आम्ही सगळे यांच्यामुळेच आम्ही स्पेनला गेलो होतो आणि जवळपास 70 लोक शेतकरी होतो, 50 विदर्भातले होते, संत्र्यावाले होते सगळे. साहेब, आम्हाला लक्षात आलं पहिल्यांदा की आम्ही किती मागे आहोत. आमच्याकडे संत्र्याचं उत्पन्न एकरी 3 ते 5 टन होतं. एका एकरामध्ये आमच्याकडे 100 झाडं येतात, तिथे 340 झाडं लागतात. आम्ही संत्र्याला बांबू लावतो आणि आता इथे संत्र्याला तिथे काही लावायची गरज नाही, कारण ते 1.5 फुटापर्यंत सगळ्या फांट्या काढून टाकतात, प्युमिंग करतात, कटिंग करतात. ते झाडच वेगळे आहेत आणि सगळ्या ड्रोननी स्प्रेइंग करतात. त्यांची खतं, त्यांची औषधं आणि संत्रा आम्ही ट्रकने विकतो, फेकतो असा जमिनीवर. अख्ख्या स्पेनमध्ये संत्र्याचे एवढे पॅकेजिंग सेंटर्स आहेत की ते डझन 2 डझन असे 9-9, 10-10 प्रकाराचे सरळ डिपार्टमेंटल स्टोअरमधून संत्रा विकतात. आमचा किती वाया जातो, किती दलाल मारतो, कट किती खातो, या विषयावर न बोललेलंच चांगलं, म्हणजे त्याला प्रत्यक्षात किती पैसे मिळतात. त्यामुळे आता हे सगळं तिथपर्यंत जायचं, पण आता मार्केटिंगचा विषय जो आहे तो आज आपला नाही आहे. आपला उत्पादन आणि क्वालिटी, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन एवढा विषय आहे. त्यात आपल्याला मशीन लर्निंग काय शिकायचं आहे ते आज माहिती मिळणार आहे. AI म्हणजे काय आहे त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि मायक्रोसॉफ्ट आणि गुगल आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी या सगळ्यांनी एवढं मोठं रिसर्च करून बारामती कृषी विज्ञान केंद्राला दिलं आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राने, मी दर भाषणात प्रतापरावांचा उल्लेख करतो, राजेंद्र पवारांचा उल्लेख करतो, आणि त्यांनी अतिशय चांगल्या भावनेने या चांगल्या गोष्टीकरता आपल्याला सहकार्य करण्याचं कबूल केलं. आपण 70-80 शेतकरी घेऊन बारामतीला 4 दिवस ती राहिली, सगळा अभ्यास केला, बघून आले. कारण कसं आहे, चमत्काराशिवाय कोणी नमस्कार नाही करत. आपण खूप गप्पा मारल्या, गोष्टी केल्या आणि प्रत्यक्षात नाही झालं तर आपली विश्वासार्हता संपेल. आणि मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो की फायनान्शियल रिसोर्सेस व्हेरी इम्पॉर्टंट, टेक्नॉलॉजी इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल रिसोर्सेस, अँड क्रेडिबिलिटी ही त्या सगळ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. हे मी याकरता सांगतो, माझ्याकडे तर मी सरकारमध्ये काम करतो, 15 लाख करोड आहे, मी लाखो करोडमध्ये बोलतो. आणि मी जेव्हा कॅपिटल मार्केटमध्ये जातो आणि एक प्रोजेक्ट नुसता टाकला, पाऊस पडतो पैशाचा, मग आमच्याकडे पैसे ठेवायला जागा नाही, खर्च करत नाही, होऊ शकत नाही, एवढे पैसे आहेत. याचं कारण क्रेडिबिलिटी आहे. ती क्रेडिबिलिटी मेंटेन करणं, क्रेडिबिलिटी, ऑनेस्टी, विश्वसनीयता इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ 21st सेंचुरी. होत असेल त्याला हो म्हणा, नाही होत असेल त्याला नाही म्हणा. मूर्ख बनवण्याचा धंदा नाही करायचा. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तू म्हणते ना होतं तर करून दाखव, कारण शेवटी लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे. मला पटलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना, प्रतापराव, आम्ही सगळून तुम्हाला आता पटवायला आलो आहे. आणि एकदम हजारो लोक हे करणार नाही आणि करायचंही नाही, हे स्टेप बाय स्टेप करावं लागणार आहे. आणि म्हणून पहिल्या स्टेपमध्ये आपण 1000 शेतकऱ्यांचा जो आपला प्रयोग आहे याचा आज शुभारंभ करूया. विशेषतः संत्रा, तूर आणि ऊस 3 पिकावर आपण आज सुरू करणार आहे. हळूहळू बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि बोयटे साहेब, पवार साहेब यांच्या सल्ल्याने मग पुढे इतर पिकांच्या SOP कशा तयार करायच्या, त्यात युनिव्हर्सिटीचं कसं सहकार्य घ्यायचं, ते पुढे पुढे विकसित करूया. आणि सरकारच्या सगळ्या सहकार्याने याला कॅपिटल पण मोठं लागणार आहे. पण माझा व्ह्यू नेहमी असा असतो की शक्यतो सरकारच्या नादी लागू नये, मदत मागू नये आणि सरकारी अधिकाऱ्याला चर्चेत भेटण्यात जास्त वेळ घालवू नये. मी जरी सरकारमध्ये असलो तरी मी हा सल्ला सगळ्यांना देत असतो. त्यामुळे आपण अशी काहीतरी अरेंजमेंट करूया, फायनान्शियल मॉडेल, की तुम्हाला आपण असं मिळवून देऊ की ते काही फार भारी पडणार नाही आणि तुमचं वर्षभरातच त्याचे पैसे निघून जातील सगळे आणि त्याचा फायदा मिळेल. आणि ते तात्पुरतं करण्यामध्ये आपण काहीतरी चांगलं मॉडेल तयार करू. लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या क्वालिटीच्या, त्याचं उत्पादन व्यवस्थित करून लार्ज स्केलवर त्याची जेवढी कॉस्ट कमी करता येईल तेवढा प्रयत्न करू.
आणि खताच्या बाबतीमध्ये माझं आता बोटे साहेबांना ते जास्त सांगतील, मी यातला एक्सपर्ट नाही, पण माझं मत बनलं की पहिले ऊस लावायचा असेल तर पिकं एक फुटाचे होत नाही तोपर्यंत हे बॅगमधलं युरिया आणि मिश्र खत वापरावं लागतं. त्याच्यात नॅनो युरियाचा काही उपयोग नाही. पण 1 फुटाचं झाल्यावर मग ड्रोननी स्प्रेइंग करणं याचा फायदा. आम्ही जीवामृतचा उपयोग करतो, आमचा ऑर्गॅनिक मॅन्युअलचा उपयोग करतो. आता याच्यामध्ये निरनिराळे अनुभव आपल्या सगळ्यांचे आहेत आणि त्याचा उपयोग करून आपण ते करूया. आपण आता नागपूरला 5 ऑर्गॅनिक फ्रूट, व्हेजिटेबल आणि धान्य याची 5 दुकानं पुढल्या महिन्यात सुरू करतो आहे की शेतकरी जिथे डायरेक्ट माल आणायला नाही विकेल. पण त्यातल्या अडचणी आहे, उद्या आमच्या दुकानात आमचं नाव लागलं आणि ठेवलं आणि तुम्ही जर केमिकल फर्टिलायझरचं बोगस करून लावलं आणि चिपकवलं तर आमचं नाव बदनाम होईल. ते सगळं टेस्टिंग करणं, त्याच्यावर कोणी खोटेपणा होता कामा नये, ही सिस्टीम आपण उभी करतो आहे. थोडासा अनुभव आम्हाला आहे. रवी आमचा अध्यक्ष आहे, आमचे डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत आणि आता 40-50 कोटी टर्नओव्हर आहे. पण आता एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आम्ही उत्साहात चालू केलं तर आम्ही आता 25-30 वर्ष झाले आम्हाला प्रॉफिट पण मिळतो, पण हळूहळू माल मिळाल्याशिवाय काम करायला कोणी तयार नाही साहेब. आमच्यातली एक पिढी झाली आता सिनियर, जे तरुण होते ते इमानदारीने यायचे की आम्ही चॉकलेट देखील फुकट खात नाही आमच्या डिपार्टमेंट स्टोअरला. हे माझ्या घरचाही किराणा जाईल तर पहिले तिथं पैसे भरून मग घेतो. आता हे जे संचालक आहे ते म्हणते साहेब 60 कोटीचा टर्नओव्हर आहे सगळं, आम्हाला काय. मग आम्ही दिवाळीच्या वेळी फराळ गिराळ करून 10-20 हजाराची किट देतो. मग ते म्हणतात व्हिजिट फी द्या, प्रवास भत्ता द्या, गाडी द्या. तर आमच्यातले अर्धे लोक म्हणे बिलकुल नाही, आपण का संस्था कमाई करता काढली आहे का. ते जे काम करणारे आहेत ते हळूहळू थकत चालले आणि नवी येणारे लोक आम्हाला काय, त्याशिवाय काम करायला कोणी मिळत नाही. पण या सगळ्या कामात जसं बारामती विज्ञान केंद्र वेगळ्या प्रॉफिटमध्ये काही कशाचा इंटरेस्ट नाही, आम्ही आहोत. असे आपल्यापैकी काही चांगले रिटायर्ड लोक असतील ज्यांनी कृषी क्षेत्रात उत्तम काम केलं आणि ज्यांना अनुभव आहे, तज्ज्ञ आहेत, त्यांनी आपल्या सर्व्हिसेस या प्रकल्पात काम करायला दिल्या तर त्याचा उपयोग होईल. मध्ये इफकोचे एक अधिकारी आहे मोठे, ते नागपूरचे आहेत, तर मला भेटले आणि ते आता रिटायर्ड होणार होते. तर मी लगेच रवीलाही फोन केला, ते नागपुरात राहणार आहे, मी म्हटलं तुम्ही आम्हाला असोसिएट व्हा. तर तुमच्यापैकी जे लोक या सगळ्या ह्याच्यात मदत करायला येतील त्यांनी जरूर मदत करा. आज तुम्हाला टेक्निकल सेशन आहे, कारण प्रतापराव आणि आम्ही केवळ यातलं सुरुवातीचं इंट्रोडक्टरी बोललो आहोत. तुमच्या मनात ज्या शंका असतील त्या सगळ्या ते दूर करतील आणि आता आपल्याला या कार्याचा शुभारंभ करायचा आहे. आपण पूर्वतयारी सगळी केलेली आहे, 2-2, 3-3 कार्यक्रम झालेले आहेत, आपण सगळं समजून घेतलेलं आहे, प्रयोग सुरू झालेला आहे आणि आमचा विश्वास जेव्हा झाला की हा 100% शेतकऱ्याच्या विकासाकरता, प्रगतीकरता, शेतकऱ्याचं जीवन बदलवणारा वैज्ञानिक प्रयोग आहे, यातून हे बदलू शकतं असा विश्वास निर्माण झाला, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम केलं आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स. दुसरं, तुम्ही जे काही ज्ञान इथून मिळेल ते तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट वॉल्टमध्ये सील करून नका ठेवू. तुम्हाला मिळेल ते तुमच्या गावातल्या लोकांना सांगा. तुम्ही शेतकऱ्यांची मीटिंग घ्या आणि आजकाल तर हे सगळं आपण सोशल मीडियामध्ये टाकतो आणि सोशल मीडियामुळे आता काल तर वर्तमानपत्रात आज एवढी प्रसिद्धी भारतात मिळालेली आहे की मला चांगलं लक्षात आलं. मी गडाख साहेबांना, बोगटे साहेबांना, मिश्राजींना यांना घेऊन प्रेस कॉन्फरन्सलाच गेलो. म्हटलं मी इथे नेहमीच बोलतो, तुम्ही बोला, तुम्ही दाखवा तुमची फिल्म. आणि पत्रकारांना ते नवीन होतं, त्यांनी सगळं ऐकलं, विचारलं, प्रश्न विचारले आणि आज त्यांनी उत्तम रीतीने आपला विचार हा लोकांपर्यंत पोहोचवला आहे. तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत हा पोहोचलेला आहे आणि शेतकऱ्याची पॉझिटिव्हिटी आहे, करायची तयारी आहे. प्रयोग 100% यशस्वी झाला पाहिजे. कुठलीही चूक आमच्या लेवलवर, तुमच्या लेवलवर राहता कामा नये आणि याचं अनुकरण जर करायचं असेल तर प्रबोधन, प्रशिक्षण आणि रिसर्च ही 3 सूत्री जी आहे हे मॅनेजमेंटची आवश्यक आहे. प्रबोधन म्हणजे आज आम्ही सगळ्यांनी तुम्हाला आपले अनुभव सांगितले. प्रशिक्षण म्हणजे आपण वर्कशॉप घेतलं आणि वर्कशॉपही आपलं खूप छान झालं. आम्ही संत्र्यावर घेतलं होतं. प्रतापराव, आम्ही 250 रुपये तिकीट लावलं, 650 लोक आले
विद्यापीठातले एक पंचेबाई म्हणून आहेत डीन, त्यांनी इस्रायलचा संत्रा याच्यावर सुंदर प्रेझेंटेशन केलं. मग विलासही शिंदे त्या कार्यक्रमात होते. विशेषतः व्हॅलेन्शिया स्पेनचा संत्रा त्याच्यावर डिटेल झालं. आणि आज तुम्हाला मी आत्ता जे पुस्तक भेट दिलेलं आहे त्या सगळ्या संत्रा उत्पादक मोठे यशस्वी शेतकऱ्यांपासून, प्राध्यापकांपासून आणि सगळ्या प्रकारची माहिती संकलित करून उत्तम पुस्तक तयार केलं आहे की जे रेडीमेड डायरेक्ट संत्रा उत्पादक शेतकऱ्याजवळ जाईल. तर आपण निरनिराळ्या माध्यमातून हे पोहोचवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आणि आपण ॲग्रो व्हिजनच्या या 16व्या वर्षात आपण झेप घ्यायचा प्रयत्न करतो आहे. जेवढी आपली अपेक्षा होती तेवढी झेप काही झाली नाही. संत्र्यात झाली, कापसात बोंबाबोंब आहे, सोयाबीनमध्ये तर महाबोंब आहे. साहेब माझ्याकडे सांगायला लाज वाटते, यावर्षी 2.5 क्विंटल सोयाबीन झालं एकरी. पूर्ण पावसाने खराब करून टाकलं. आणि परिस्थिती शेतकऱ्याची यावर्षीची पण खूप कठीण आहे. पण आपण हारता कामा नये. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, ते रिचर्ड निक्सनच्या बायोग्राफीमधलं एक वाक्य आहे. आणि ते लोकांना सांगत होतं की द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. युद्धात हारल्यानंतर कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमीवरून पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे आपल्याला लढायचं आहे. हम होंगे कामयाब, आम्ही यशस्वी होऊ. या पॉझिटिव्हिटीने आपल्याला एक यशस्वी पायलट प्रोजेक्ट आपला एकदा यशस्वी झाला तर तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यात त्याचा प्रसार झाल्याशिवाय राहणार नाही. याची एक नवीन सुरुवात आपण या वर्षीच्या ॲग्रोव्हिजनहून आजच्या या सत्रानंतर करतो आहे. आपण सगळ्यांनी यात सहकार्य करावं. जे जे तज्ज्ञ आहेत, जे आपल्या सर्व्हिसेस देऊ शकतात, त्यांनी जरूर दिवेसाहेबांशी संपर्क करावा. आपलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उत्तम तयार केलेलं आहे. करोडो रुपये त्याच्यावर खर्च केलेले आहेत. CSRमधून आम्ही इकडनं तिकडनं पैसे आणून बिल्डिंगा उभ्या केल्या, प्रशिक्षण सेंटर उभं केलं, लॅबॉरेटऱ्या उभ्या करतो आहे. आणि मला विश्वास आहे की या सगळ्या प्रयत्नांमधून नक्की यश मिळणार आहे. मी परवाच्या भाषणात एक सांगितलं होतं, एक जैन मुलींची कविता होती की एका गावात एक खूप मोठी आग लागली होती. आग सगळीकडे पसरायला लागली. गाव बेचिराख होत होतं. फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या, धावाधाव सुरू झाली. खूप लोकांचा संपत्ती त्याच्यात जळली, लोकही मेलेत. आणि त्यावेळी आकाशात एका झाडावर बसलेली एक चिमणी एका लहानशा पाण्याच्या टाक्यात जाऊन चोचीत पाणी घेऊन त्या आगीवर टाकत होती. त्यावेळी एक कावळा तिला म्हणाला, तू तो बड़ी हुशार हो, तुमको क्या लगता है कि तुम्हारे प्रयासों से क्या आग बुझने वाली है क्या? ये इतने से पानी से क्या फर्क पड़ने वाला है? तेव्हा तिने सुंदर उत्तर दिलं कि आग का इतिहास जब लिखा जाएगा तब मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में होगा. विदर्भात 10,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. आमची अवकात नाही, हैसियत नाही आणि आमचा तुम्हाला काही घोषणाही पण नाही की आम्ही हे करू शकतो. कारण फुकटचे खोटे आश्वासनं मी तर निवडणुकीतच देत नाही, तर आताही द्यायचं काही कारण नाही. त्यामुळे पण एक गोष्ट करूया की जेवढी ताकद आहे तेवढे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करून एक दिवस असा निर्माण करू की विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा दिवस नक्की येईल. आणि मला असं वाटतं की ते AI तंत्रज्ञानातून नक्की येईल. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि समर्थन करावं एवढी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.